कॉफी. थँक्यू, पण तुम्ही कशाला त्रास घेतला? त्रास कसला? तसं नाही, म्हणजे ॲक्च्युली मीच आणायला हवी होती कॉफी तुमच्यासाठी. तुम्ही रात्रभर इथे बसला होतात, झोपही लागली नसेल ना? नो नो, इट्स ओके. सवय मला, रोजच जागतो मी. घरी असलो की स्वतःसाठी, आणि काल इथे होतो तर सॉरी. काय झालं? नाही, मी उगाच तुम्हाला माझ्या पर्सनल लाईफ विषयी सांगत बसतो. इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. नाही, तरीही नकोच. बरे आहेत हे आता. चहा पण घेतला त्यांनी, पण आता डॉक्टर व्हिजिटला आलेत ना, म्हणून मला म्हणजे जरा बाहेर बसता. बरं झालं. कशी आहे नानांची तब्येत? ठीक आहे आता. भेटायला जाऊ? नाही, नानी आत्ताच जाऊन आल्या, डॉक्टर आलेत व्हिजिटला, त्यामुळे नंतर जाता येईल. खरंच तुमचे आभार कसे मानावेत मला कळतच नाहीये. रात्रभर तुम्ही यांच्यासाठी इथे थांबलात, झोपही लागली नसेल नीट, हो ना? अहो नानी, आभार काय मानायचं त्यात? आपल्यापैकी कुणीही असतं तर त्यांनी हेच केलं असतं. पेशंटचं डिस्चार्ज कार्ड तयार करायचं, त्यामुळे बाकीचं बिल पूर्ण करा. ओके, मी आलो भरून लगेच. थांबा मिस्टर गुप्ते. नाही म्हणजे हे पैसे आपण भरूच शकतो, पण मला वाटतं आपण पंकज येईपर्यंत वाट बघायला हवी. नाही म्हणजे त्यांची काही जबाबदारी आहे की नाही, आणि आता हे त्यांनाही कळायला हवं. अहो पण त्या दोघांना कळलंय का इथे काय झालंय ते? हो, फोन केलं होतं त्याला. हो, पंकजचा मलाही फोन आला होता. सकाळी पोचतोच आहे म्हणाला. आई 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 नानांची तब्येत कशी आहे आता? बरे, ठीक आहे सगळं. ऍक्च्युली आम्ही जायलाच नको होतं. पंकज, अरे आपल्याला काही स्वप्न पडलं होतं का की हे असं सगळं होणार आहे म्हणून? बरं ते जाऊ दे ना. ते झालं. तुम्ही आता वेळेवर पोहोचले. नानाजींचा डिस्चार्ज घेऊया आणि घरी जाऊया. हा, हे त्यांचं बिल आणि त्याच्यात रिपोर्ट्स आहेत त्यांचे. बाप रे, एवढे पैसे कुणी भरले? कुणी म्हणजे आम्ही सगळ्यांनीच भरलेत. मिस्टर गुप्ते, रेवती, बकुळा मावशी, महादेव वॉचमन, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राधिका. तिनं सगळ्यात जास्त पैसे जमवलेत. हो, आणि तेही आपल्या सोन्याच्या बांगड्या गहाण टाकून. नानीजी, आता ते सगळं काऊन बोलत बसलात तुम्ही? पंकज भाऊ, जाऊन पैसे भरून टाका, म्हणजे नानाजींचा डिस्चार्ज घेता येईल. थँक्यू सो मच. तुमचे सगळ्यांचे आभार कसे मानू तेच कळत नाहीये मला. थँक्यू. राधिका, जरा 1 मिनिट इकडे ये. येते. थोडं बोलायचंय मला तुझ्याशी. बोल, ऐकून राहिली मी. स्वतःचं कौतुक करून घ्यायची एकही संधी सोडत नाहीस ना तू? काय झालं? उगाच वेळ पांघरू नकोस. तुला चांगलंच माहितीये की मला काय म्हणायचंय ते. नाना नानींच्या नजरेमध्ये स्वतःची इमेज मोठी करण्यासाठी आणि आमची डाऊन करण्यासाठी करतेस ना हे सगळं? स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी तू बांगड्या गहाण टाकल्यास की वेळेवर कसे आम्ही नव्हतो, आणि राधिका कशी देवासारखी धावून आली, हो ना? नाही समिधा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी याच्यासाठी नाही केलं. मी तर नानांचा जीव वाचवण्यासाठी. गप्प बस. नानांच्या जीवाची इतकीच पर्वा असते ना तुला, तर तू त्यांना सारखं सारखं तेलकट तूपकट चमचमीत खायला घातलं नसतंस. तरी मी तुला सारखं सांगत होते की त्यांना हे देऊ नकोस, त्यांना झेपत नाही, त्यांना त्रास होतो. पण तुला ऐकायचं नव्हतं माझं, कारण तिकडेही तुला तुझाच मोठेपणा दाखवायचा होता की त्यांची सून कसं त्यांच्यासाठी काहीच करत नाही, आणि मी कसं त्यांना त्यांच्या आवडीचं सगळं करून खायला घालते, हो ना? हेच दाखवायचं होतं ना तुला. दाखवलंस? पाहिलंस ना काय झालं ते? समिधा, काय बोलून राहिली? म्हणजे तुला असं म्हणायचंय का की हे नानांचं माझ्यामुळे झालंय? हो, तुझ्याचमुळे झालंय राधिका.
तुझ्याच हातचं खाऊन खाऊन त्यांना हार्ट अटॅक आलाय. तूच कारणीभूत आहेस याला. आणि कम ऑन राधिका, प्लीज आता इकडे इमोशनल ड्रामा क्रिएट करू नकोस. नाही ग समिधा, खरंच नाही त्यासाठी केलं. राधिका काय झालं? नाही काही नाही. अगं काही नाही कसं. आता सांग, आता तोंड उघड ना. इतकी नाटकं करतेस तर आता सांगून टाक काय झालं ते. समिधा, 1 मिनिट रेवती. मला वाईट ठरवण्याची एकही संधी सोडत नाही ही बाई. अगं बोल, सांग आता कसा त्याग केलायस तू, कसं सॅक्रिफाईस केलंयस. समिधा इनफ. हे बघ, संविधा, तुझ्या सासऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी तिने इतकं केलं, तिचे आभार मानायचे सोडून तिच्यावरच आरोप करतेस. मी फक्त खरं आहे आणि प्रॅक्टिकल आहे ना तेच बोलतेय काका. समिधा, तसं काही नाहीये. अगं तेच म्हटलं. अजून नानी तुम्ही तिची बाजू कशी नाही घेतली. काय? अरे उभा काय शुंभासारखा, जरा बोल. मला का बोलेल तो? माझी काहीच चूक नाहीये. मी फक्त प्रॅक्टिकल आहे ना तेवढंच बोलतीये. आणि हार्ट अटॅक येण्याचं मूळ कारण अरबट सरबट खाणं हे आहे. आणि तेच हे नेमकं सगळं नानांना द्यायची. राधिका, यापुढे जर का तू नानांना काही खायला दिलंस ना तर खबरदार. समिधा, अगं काय बोलतेस तू हे? थोडी तरी लाज राख. तुम्ही थांबा जरा. तुम्ही मला काही सांगायच्या ऐवजी ना हिला सांगा आधी. समिधा, आता एक शब्द जरी तिला बोललीस ना तू. काय करणार आहेस तू रेवती? रेवती, काका काकू तुम्ही काहून भांडत राहिला इथे? हॉस्पिटल आहे ना, नानाजींना घरी घेऊन जाऊया मग बोलूया. काहीही गरज नाहीये. आम्ही आलोय आता आणि त्यांचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. अगं समिधा, नानी तुम्ही जरा थांबा. बघितलं, म्हणूनच आजकालच्या जगात कोणी कोणाला मदत करत नाही. आणखीन अपमान करून घ्यायच्यात निघूयात आपण इथे. हो प्लीज प्लीज तुम्ही सगळे इकडून निघा आता. राधिका वहिनी, तुम्ही काळजी करू नका. आपण आपल्याकडून नानांसाठी जे काही करायचं होतं ते केलेलं. आणि तसंही नाना आता आउट ऑफ डेंजर आहे. आपण निघूया. चला, मी सगळ्यांना ड्रॉप करतो. समिधा, आपण पेमेंट करूयात. चल समिधा प्लीज. नानीजी, आम्ही येतो. माफ करा.